गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एसी मशीन्स. एसी मशीन्स मध्ये बेटा आपले सम्स चालू होते. काल मी बोललो होतो टिपिकल सम्स एकदम स्टार्ट झालेले. ठीक आहे, त्याच्यातलं काल एक घेतलं होतं. ठीक आहे, आज त्याच टाईपचं एक अजून एक गणित घ्यायचं आहे. ठीक आहे, हे पण पुन्हा कसं बेटा टिपिकल सम आहे. ठीक आहे, इमेजच्या फॉर्ममध्ये गणित दिसेल तेवढं प्लीज गणित लिहून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये गणित दिसेल तेवढं प्लीज गणित लिहून घ्यायचं आहे. आता मी स्टार्ट करतो बेटा. ठीक आहे, काय म्हणतो बेटा गणित? अ 3 फेज. किती फेज बेटा? 3 फेज. इंडक्शन मोटर हॅज अ स्टार्टिंग टॉर्क ऑफ किती बेटा? 100% अँड मॅक्सिमम टॉर्क ऑफ 200% ऑफ द फुल लोड टॉर्क. स्टार्टिंग टॉर्क किती बेटा? 100% ऑफ कोणाचा? फुल लोड टॉर्क. तसाच मॅक्सिमम टॉर्क पण किती आहे? मॅक्सिमम टॉर्क पण किती बेटा? 200%. पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये पर्सेंटेज ऑफ कोणाचा बेटा? फुल लोड टॉर्क. आता याच्यावरनं मला काय करता येते ते बघून घेऊ. ठीक आहे, स्टार्टिंग टॉर्कची किंमत किती बेटा? 100% आहे. मग 100 डिवायडेड बाय 100 इंटू किती बेटा? फुल लोड टॉर्क. राईट, म्हणजे स्टार्टिंग टॉर्क इज इक्वल टू किती बेटा? फुल लोड टॉर्क. येस और नो? इथे काहीच नसतं म्हणजे 1. चालेल, 1 इंटू द एफ एल. याला मी इक्वेशन 1 देतो. तसंच मॅक्सिमम टॉर्क इज इक्वल टू 200%. 200 डिवायडेड बाय 100 इंटू किती आलं? फुल लोड टॉर्क. मग मॅक्सिमम टॉर्क इज इक्वल टू ट्वाइस ऑफ फुल लोड टॉर्क. याला देतो इक्वेशन सेकंड. याला काय आली बेटा? इक्वेशन सेकंड. पुढे काय म्हणतोय? डिटरमाइन द स्लिप ॲट मॅक्सिमम टॉर्क ऑकर्स. स्लिप ॲट कधी बेटा? मॅक्सिमम टॉर्क म्हणजे मॅक्सिमम स्लिप विचारतोय आणि फुल लोड स्लिप म्हणजे एस विचारतोय. मग आता कसं काय करणार? पुन्हा आता इक्वेशन 1 इक्वेशन 2 कालचं गणित जे सोडवलं ते त्याच फंड्यावरती आधारित. कालचं जे गणित सोडवलं होतं त्याच फंड्यावरती आधारित. स्टार्टिंग टॉर्क टू द फुल लोड टॉर्क. आता पुन्हा ह्या दोघांना काय केलं मी? डिवाइड केलं तर टीएफएल स्टार्टिंग टॉर्क टू द फुल लोड टॉर्क टीएफएल काय म्हणतात बेटा? कॅन्सल. टीएस अपॉन टीएम मला भेटेल. काय भेटेल? टीएस अपॉन टीएम. येस और नो? म्हणजेच मला ऑटोमॅटिकली काय भेटून जाईल बेटा? एसएम भेटेल. नाव आता काय? नाव डिवाइड इक्वेशन 1/2. नाव डिवाइड इक्वेशन कुठली बेटा? 1/2. मग टीएस इज इक्वल टू किती बेटा? टीएफएल डायरेक्ट घेतो त्याला डिवाइड इक्वेशन 1/2. 1 इक्वेशन घे टीएस अपॉन टीएम विच इज इक्वल टू इकडच्या साईडला 1 इंटू द टीएफ अपॉन खाली पुन्हा किती आहे? 2 इंटू द टीएफ. मग इथे काय काय झालं? टीएफ काय झालं? कॅन्सल. मग टीएस अपॉन टीएम इज इक्वल टू किती आलं? 1/2. टीएस अपॉन टीएम भेटलं. बट माझ्याकडे टीएस अपॉन टीएम ची व्हॅल्यू आहे बेटा. टीएस अपॉन टीएम इज इक्वल टू किती असतो? ट्वाइस ऑफ एसएम अपॉन खाली एसएम चा स्क्वेअर प्लस 1. मग देअरफॉर मग टीएस अपॉन टीएम च्या जागी काय टाकून देणार मी? 1/2 विच इज इक्वल टू 2SM अपॉन खाली किती आलं बेटा? एसएम चा स्क्वेअर प्लस 1. आता क्रॉस मल्टिप्लाय करा, क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. क्वाड्रॅटिक इक्वेशनला सोडवा, तुम्हाला कुठली किंमत भेटेल बेटा? एसएम. हा, एक महत्वाचं सांगायचं राहून गेलं. या गणितांमध्ये फक्त मला तो स्लिप विचारतोय, मॅक्सिमम स्पीड विचारतोय का? नाही. मॅक्सिमम स्पीड पण विचारत नाही, फुल लोड स्पीड पण विचारत नाही. मागच्या गणितांमध्ये काय होतं? जस्ट त्याच्या मागचं गणित काल जे घेतलं होतं ते कालच्या गणितांमध्ये काय होतं बेटा? स्लिप पण काढायच्या होत्या आणि त्याचा स्पीड पण काढायचा होता. स्लिप पण मॅक्सिमम स्पीड, फुल लोड स्लिप आणि फुल लोडचा स्पीड दोघं होते. याच्यामध्ये आपल्याला उलट कालच्यापेक्षा थोडं सोपं गणित आहे. का सोपं बेटा? याच्यामध्ये फक्त त्याला मॅक्सिमम स्लिप काढायचे आणि फुल लोड स्लिप काढायचे. कुठली बेटा? मॅक्सिमम स्लिप आणि फुल लोड स्लिप. बस. मग आता इथे पुढे हा डिवाइडला इकडे आला होती मल्टिप्लाय 1 इंटू द किती बेटा? एसएम चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 2 इंटू द 2 ऑफ एसएम. बरं, एक गुणिले कुठली संख्या? तीच संख्या, म्हणून एसएम चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू किती आलं? 4 इंटू द एसएम. बरं, आता पुन्हा हा स्क्वेअर आहे. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठी हा एसएम इकडे तो इकडे घ्यावा लागेल. याचं चिन्ह काही बदलायचं नाही, याचं चिन्ह मात्र चेंज होईल. मग किती होईल बेटा? इथे एसएम चा स्क्वेअर मायनस 4 इंटू द एसएम आणि प्लस 1 इज इक्वल टू 0. आता पुन्हा ए बी सीच्या किमती. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -4 आणि सी इज इक्वल टू किती आलं? 1. मग इथे पुन्हा एसएम चा फॉर्म्युला. एसएम इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रेडिकल साइन बी स्क्वेअर -4ac अपॉन 2a अपॉन खाली किती आलं? 2a.
बरं, विच इज इक्वल टू मायनस बी. बीची किंमत किती? -4. मायनस मायनस काय झालं बेटा? +4. प्लस और मायनस अंडर रेडिकल साइन बी स्क्वेअर -4चा स्क्वेअर किती येतं बेटा? 16 -4 इंटू द ए ची किंमत 1, पुन्हा सी ची पण किंमत 1, त्याला डिवायडेड बाय 2 इंटू द ए ची पुन्हा किंमत किती बेटा? 1. मग विच इज इक्वल टू 4 प्लस और मायनस अंडर रेडिकल साइन 16 वजा 12, त्याला डिवायडेड बाय खाली किती? 2, पुन्हा 4 प्लस और मायनस किती आलं? 12 अपॉन खाली 2, मग पुन्हा 4 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 12 कॅल्सीमध्ये काढून घ्या. अंडर रूट ऑफ 12 किती आलं बेटा? 3.46 4. ठीक आहे, त्याला डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजेच एस एम इज इक्वल टू माझ्याकडे दोन किमती येतील 4 प्लस 3.464 त्याला डिवायडेड बाय 2 और एस एम इज इक्वल टू किती बेटा? 4 मायनस 3.464 त्याला डिवायडेड बाय 2. ओके, मग एस एम कॅल्क्युलेशन्स करायचे. पहिलं एका ब्रॅकेटमध्ये वरचं, खालचं एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा? 4 प्लस 3.464 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय 2 किती आलं? 3.732 और एस एम इज इक्वल टू पुन्हा आता इथे फक्त प्लसच्या ऐवजी काय टाकायचं बेटा? मायनस किती आलं? 0.268. आता मला माहिती आहे एस एम ची किंमत कधीही 1 पेक्षा जास्त जाणार नाही, म्हणून एस एम ची किंमत किती असेल बेटा? 0.268. कन्सिडर एस एम इज इक्वल टू किती बेटा? 0.268. बरं, त्यांनी मला एन एम काढायला सांगितलंय का? नाही, एन एम काढायला सांगितलेलं नाही, म्हणून काढायची गरज नाही. ठीक आहे, पुन्हा आता व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि एवढंच गणित लिहून घ्यायचं. अजून गणित संपलेलं नाहीये. आणि संपले बेटा, मला अजून काय काढायचं आहे? एस पण काढायचं आहे. आत्ताशी मी काय काढलाय? एस एम काढलाय. अजून मला काय काढायचं बेटा? एस पण काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, जर बघितलं ना बेटा तर माझं ह्या फॉर्म्युल्यामध्ये स्लिप येतो. मग त्यासाठी टीएफ अपॉन टीएम पाहिजे. काय पाहिजे बेटा? टीएफ अपॉन टीएम. आपल्याकडे टीएम आणि टीएफचा इक्वेशन आहे बेटा. मग आता पहा, ॲज टीएम इज इक्वल टू 2 इंटू द टीएफ, 2 इंटू द काय बेटा? टीएफ फुल लोड टॉर्क, 2 इंटू द काय बेटा? फुल लोड टॉर्क. बरं, आता हा डिवाइड इकडे आला होती मल्टिप्लाय, मग टीएम अपॉन टीएफ इज इक्वल टू किती आलं? 2. याला मी उलट केलं, माझ्याकडे टीएफ अपॉन टीएम आहे, याला उलट केलं हा पण इकडचा होऊन जाईल उलटा. म्हणजेच किती? टीएफ अपॉन टीएम इज इक्वल टू किती आलं बेटा? 1/2. बट माझ्याकडे पुन्हा टीएफ अपॉन टीएमचा फॉर्म्युला आहे. टीएफ अपॉन टीएम किती असतो बेटा? बोला, ट्वाइस ऑफ एस एम इंटू द एस अपॉन खाली एस एमचा स्क्वेअर प्लस एसचा स्क्वेअर. टीएफ अपॉन टीएमची किंमत 1/2 विच इज इक्वल टू 2 इंटू द एस एम आत्ताच काढला 0.268 त्याला गुणिले एस, त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 0.268 त्याचा स्क्वेअर आणि प्लस किती बेटा? एसचा स्क्वेअर, प्लस खाली एसचा स्क्वेअर. पुन्हा मग इथे हा डिवाइड इकडे आला होती मल्टिप्लाय 1 इंटू द ब्रॅकेट 0.268 त्याचा स्क्वेअर आणि प्लस किती आलं? एसचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 2. हा डिवाइड इकडे आला होती मल्टिप्लाय 2 इंटू द 0.268 इंटू द एस. ओके, मग आता इथे एक गुणिले कुठली संख्या? तीच संख्या 0.268 त्याचा स्क्वेअर प्लस एसचा स्क्वेअर इज इक्वल टू कॅल्क्युलेशन्स करू याचे 2 इंटू 0.268 किती आलं बेटा? 1.072. 1 पॉईंट किती आलं? 072 इंटू द काही एस इंटू द एस. पुन्हा आता इथे 0.268 चा स्क्वेअर, 0.268 त्याचा स्क्वेअर 0.071 आणि पुढे 8 प्लस इथे किती? एसचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 1.072 इंटू द एस. आता पुन्हा काय फॉर्म करायची बेटा? क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला फर्स्ट पार्ट येईल, हा प्लसचा इकडे होऊन जाईल मायनस, आणि हा थर्ड पार्ट येईल. थर्ड पार्टचं चिन्ह चेंज होईल का बेटा? नाही, फक्त सेकंड पार्टचं चिन्ह चेंज होईल. प्लस येते इकडे आलं होती मायनस, मग किती इथे? एसचा स्क्वेअर त्याच्यानंतर मायनस 1.072 इंटू द एस त्याच्यानंतर प्लस 0.0718 इज इक्वल टू 0. पुन्हा आता क्वाड्रॅटिक इक्वेशन ए ची किंमत 1, बी ची किंमत -1.072 आणि सी ची किंमत 0.0718. ओके, आता मला एस ची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे, राईट.
मग एस काढायचा असेल तर पुन्हा फॉर्म्युला एस इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रेडिकल साइन काय येतं बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a विच इज इक्वल टू मायनस बी ची किंमत मायनस आहे म्हणजे मायनस मायनस काय झालं बेटा प्लस 1.072 प्लस ऑर मायनस अंडर रेडिकल साइन बी स्क्वेअर म्हणजे 1.072 त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू द ए ची किंमत 1 इंटू द सी ची किंमत पुन्हा 0.0718 त्याला डिवायडेड बाय खाली 2 इंटू द ए ची किंमत पुन्हा 1 ओके पुन्हा मग 1.072 प्लस और मायनस अंडर रेडिकल साइन कॅल्क्युलेशन 1.072 त्याचा स्क्वेअर किती आलं 1.149 मायनस 1.149 मायनस कॅल्क्युलेशन पुन्हा 4 इंटू 1 इंटू 0.0718 0.2872 ओके मग पुन्हा 1 डिवायडेड बाय खाली किती येईल 2 डिवायडेड बाय खाली किती आलं पुन्हा 2 1.072 प्लस ऑर मायनस अंडर रेडिकल साइन 1.149 मायनस 0.2872 किती आलं बेटा 0.8618 त्याला डिवायडेड बाय 2 पुन्हा 1.072 प्लस और मायनस आता अंडर रेडिकल साइन याला टाका अंडर रूटच्या आतमध्ये 0.8618 0.92833 त्याला डिवायडेड बाय 2 ठीक आहे पुन्हा मग एस इज इक्वल टू दोन किमती 1.072 प्लस 0.92833 त्याला डिवायडेड बाय 2 और एस इज इक्वल टू पुन्हा किती 1.072 मायनस 0.92833 डिवायडेड बाय 2 ओके चलो वरच्या एका ब्रॅकेटमध्ये येईल खालच्या एका ब्रॅकेटमध्ये येत जाईल ठीक आहे मग आता एस ची किंमत पहिल्यांदा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1.072 प्लस 0.92833 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 2 एस ची किंमत 1 और एस इज इक्वल टू पुन्हा प्लसच्या जागी काय टाकाल बेटा मायनस 0.07 मग आता स्लिपची कुठली किंमत घ्यायची स्लिपची किंमत बेटा जी 1 पेक्षा कमी असते कन्सिडर एस इज इक्वल टू किती बेटा 0.07 कन्सिडर एस इज इक्वल टू किती आलं 0.07 मागच्या गणितामध्ये मॅक्सिमम स्लिप काढला म्हणजे आजच्या जरा दोन गणित होते बेटा आजच्या याच्यात पहिला मॅक्सिमम स्लिप काढला मग काय काढला साधा स्लिप काढला दोघे गणित इम्पॉर्टंट होते ठीक आहे व्हिडिओ पॉज करून गणित लिहून घ्यायचं आहे ओके पहिलं सम झालं बेटा आता स्टार्टिंग विथ द सेकंड सम पुन्हा अत्यंत 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 महत्वाचं आहे ठीक आहे कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवाल फाईन कॉन्सन्ट्रेशन एकदम व्यवस्थित ठेवाल अनेक ट्रिकी पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे अनेक ट्रिकी पॉईंट्स आहेत त्याला मी खूप स्टार करून ठेवेल ठीक आहे स्टार करून ठेवेल त्याला अंडरलाईन करेल म्हणजे तो पॉईंट मला एकदम महत्वाचा असेल फाईन काय म्हणतोय बेटा आता सेकंड सम पहा वोल्ट 440 वोल्ट व्होल्टेजची किंमत किती बेटा 440 वोल्ट पुढे काय म्हणतोय 3 फेज ओके 3 फेज आहे पोलची किंमत किती बेटा 4 पोल आहे कुठलं कनेक्शन आहे स्टार कनेक्शन आहे बेटा स्टार कनेक्शन ठीक आहे प्रत्येक पॉइंट मला महत्वाचा ह्या गणिताचा स्टार कनेक्शन इंडक्शन मोटर ह्याचा फुल लोड स्पीड म्हणजे फुल एनएफएल ची किंमत 1425 आहे काय लिहिते आरपीएम विच इज इक्वल टू एन त्याच्यानंतर द रोटर हॅज द इम्पिडन्स ऑफ कोणाचा इम्पिडन्स बेटा रोटर हॅज द इम्पिडन्स कशाचा इम्पिडन्स बेटा रोटरचा इम्पिडन्स आहे कशाचा इम्पिडन्स आहे रोटरचा इम्पिडन्स आहे म्हणजे ZR ची किंमत दिलेली आहे किती आहे 4 प्लस J4 ओहम 4 प्लस J4 आता टेक्स्टबुक मध्ये चुकीचं आहे 0.4 आहे बेटा टेक्स्टबुक मध्ये त्याला मी करेक्शन करून वरती 4 प्लस J4 लिहिलेले आहे सम मध्ये दिसते बेटा
रोटरचा इम्पिडन्स म्हणतोय तो. कुठला इम्पिडन्स? रोटरचा इम्पिडन्स. जर तुम्हाला आठवत असेल ऍक्च्युली रोटरची इक्वेशन काय असते? कंपेअरिंग अबाव इक्वेशन. कंपेअर अबाव इक्वेशन. रोटरची इक्वेशन ZR इज इक्वल टू किती असते बेटा? R प्लस JX असते. येस, माहिती बेटा सगळ्यांना? कसं काय? आता झेडाचा सगळ्यांना फॉर्म्युला माहिती, आर चा स्क्वेअर प्लस SX ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला रेस टू 1/2. पण हा मॅग्निट्यूड झाली, पण त्याचा रेक्टँग्युलर फॉर्म असेल बेटा. म्हणजेच ही कुठली किंमत आहे? आरची, आणि पुढची किंमत कुठली आहे? SX ची आहे, ना की फक्त X. आतापर्यंत आपल्याला फक्त X भेटायचा. का? तर तो माझा साधा इम्पिडन्स होता. तो माझा कुठला इम्पिडन्स होता? साधा इम्पिडन्स होता. इथे महत्वाचं काय? तो SX आहे. काय बेटा? SX आहे. मग देअरफॉर इथे मला R ची किंमत भेटली किती बेटा? 4 ओहम. आणि SX ची किंमत तुम्हाला किती भेटली बेटा? पुन्हा 4 ओहम. हा माझा पहिला ट्रिकी पॉइंट. ठीक आहे, हा झाला काय बेटा? माझा फर्स्ट ट्रिकी पॉइंट. हा माझा फर्स्ट ट्रिकी पॉइंट आहे. ठीक आहे, त्याला मी अंडरलाईन करून ठेवलंय स्टार काढून. एवढं माझं फर्स्ट ट्रिकी पॉइंट आहे. ठीक आहे, पुढे काय म्हणतोय तो? त्याच्यानंतर रोटर टू द स्टेटर टर्न रेशिओ. रोटर कुठे असते बेटा? रोटर टू द स्टेटर म्हणतोय, राईट? रोटर टू द स्टेटर टर्न रेशिओ वाटलं तर लिहून घेतो. रोटर टर्न रेशिओ, रोटरचा टर्न टू द स्टेटरचा टर्न, रोटरचा टर्न टू द स्टेटरचा टर्न चा रेशिओ तो देतो. रेशिओ म्हणजे आपण किती बेटा? 0.8. रोटरचा टर्न म्हणजेच काय? N2. स्टेटर म्हणजेच काय? N1. N2 अपॉन N1 ची किंमत मला किती दिली बेटा? 0.8. हा माझा सेकंड ट्रिकी मोस्ट पॉइंट. हा माझा सेकंड ट्रिकी पॉइंट. मुलं इथे N1 अपॉन N2 घेतात. नाही, रोटर टू द स्टेटर आहे ना, म्हणजे ऑटोमॅटिकली काय? N2 अपॉन N1. सेकंड ट्रिकी पॉइंट. पुढे काय म्हणतोय? कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट काय करायचं? फुल लोड टॉर्क सांग, आणि अजून एक काय बेटा? रोटरचा करंट सांग. अजून एक काय सांगायचं? रोटरचा करंट. आता फुल लोड टॉर्कचा आपल्याकडे फॉर्म्युला, फुल लोड टॉर्कचा आपल्याकडे फॉर्म्युला बेटा KSC2 चा स्क्वेअर R आपण खाली R चा स्क्वेअर प्लस SX ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याला रेस टू 1/2 नाहीये, चुकून तो लिहिला गेला आहे. त्याला रेस टू 1/2 नाहीये, चुकून तो लिहिला गेलेला आहे. K आहे का? नाही. K चा फॉर्म्युला 3/2 NS डॅश. आठवतंय? 3/2 NS डॅश. मग आता NS डॅश काढण्यासाठी NS काढावं लागेल. NS इज इक्वल टू किती बेटा? 120F अपॉन P, विच इज इक्वल टू 120 इंटू द F. F दिलेली नाहीये इथे बेटा, कुठेच F नाहीये, म्हणजेच F ची किंमत आपल्याला किती घ्यावी लागेल बेटा? F इज इक्वल टू किती हर्ट्ज? 50 हर्ट्ज. ठीक आहे, 120F अपॉन P. P ची किंमत 4. मग NS कॅल्क्युलेशन्स करा. 120 इंटू द 50 त्याला डिवायडेड बाय 4. 120 इंटू द 50 त्याला डिवायडेड बाय 4 किती आलं बेटा? 1500. 1500 काय हे RPM मध्ये. कशामध्ये बेटा? RPM. NS भेटला, त्याच्यावरनं NS डॅश काढा. NS डॅश इज इक्वल टू NS अपॉन 60. मग NS ची किंमत 1500 त्याला भागिले 60. चलो NS डॅश काढून घ्या. 1500 भागिले 60, 1500 भागिले 60 किती आलं बेटा? 25. मग 25 हे कशात येईल? RPS मध्ये, रिव्हॉल्युशन्स किंवा रोटेशन्स पर सेकंड. मग आता K ची किंमत K इज इक्वल टू किती असतं? 3/2 NS डॅश. मग विच इज इक्वल टू 3/2 NS डॅश ची किंमत किती बेटा? 25. वरच्या एका ब्रॅकेटमध्ये, खालच्या एका ब्रॅकेटमध्ये K ची किंमत सांगा. 3 डिवायडेड बाय पुन्हा 2 इंटू 25 ब्रॅकेट कम्प्लीट. 0.019 0.0190. ठीक आहे, ही कुठली किंमत आली? K भेटला. पुढे काय काढायचं? S कसं काय काढणार? स्लिपचा माझ्याकडे फॉर्म्युला S इज इक्वल टू NS मायनस N अपॉन NS. मग स्लिप इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे? NS मायनस N अपॉन खाली किती असतो? NS. आता माझ्याकडे NS ऑलरेडी काढलेला आहे बेटा. किती आहे? 1500 मायनस 1425 N ची किंमत दिलेली आहे. फुल लोड म्हणजेच N असतो 1425. त्याला भागिले पुन्हा किती बेटा? 1500. वरच्या एका ब्रॅकेटमध्ये, खालच्या एका ब्रॅकेटमध्ये स्लिपची किंमत. चल 1500 मायनस 1425 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 1500. 0.05 किती आलं बेटा? स्लिपची पण किंमत भेटली 0.05. आता पुढे महत्वाचं, आता पुन्हा माझा पुढचा ट्रिकी पॉइंट चालेल. मला काय काढायचं बेटा? E2. मला काय काढायचं? E2. हा जो आहे ना बेटा, तो तुमचा स्टार्टिंगचा व्होल्टेज आहे किंवा इनपुटचा सप्लाय व्होल्टेज आहे. मग मला E2 काढायचं आहे. मग E2 कसं काय काढणार? E2 कसं काय काढणार? तर आपल्याकडे बेटा ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ आहे. आठवत आहे? ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ किती असतो? V2 upon V1 is equal to N2 upon V1 is equal to N2 upon N1 is equal to I1 upon I2. राईट? मग मी या दोघांना जर घेतलं, E2 upon E1 is equal to N2 upon N1, E2 upon E1 is equal to N2 upon N1,
मला ऑटोमॅटिकली E2 भेटेल बेटा. मला E2 लागतो. लक्षात येत आहे, मला काय लागतो E2. फॉर्म्युलामध्ये काय E2 आहे. येस ऑर नो, म्हणजे मला काय लागतो बेटा E2. बरं, आता मग ॲज ट्रान्सफॉर्मेशन रेशो कॅन बी गिवन. ट्रान्सफॉर्मेशन रेशो ॲज ट्रान्सफॉर्मेशन रेशो कॅन बी गिवन. रेशोचा फॉर्म्युला किती आहे बेटा? E2 अपॉन E1 इज इक्वल टू किती असतं? N2 अपॉन N1. बरं, E2 ची किंमत मला काढायची आहे अपॉन E1 दिलेला आहे, यालाच मी E1 असं म्हणू शकतो. राईट, किती आहे? 440 इज इक्वल टू N2 अपॉन N1 पण दिलेला आहे, किती बेटा? 0.8. मग E2 इज इक्वल टू किती आलं? 0.8 त्याला गुणिले 440. चलो, E2 ची किंमत कॅल्क्युलेशन करा. 0.8 त्याला गुणिले 440, 0.8 त्याला गुणिले 440 किती आलं बेटा? 352 व्होल्ट. आता मुलं काय करतात? हीच किंमत घेतात. बेटा हीच किंमत घेतात. अजून आता ट्रिकी पॉईंट, हा एक ह्या गणिताचा थर्ड ट्रिकी पॉईंट झाला. आता माझा चौथा ट्रिकी पॉईंट काय ते नीट समजून घ्या. तुम्ही जी ही किंमत काढली ना बेटा, ही लाईनची काढलेली. कुठली काढली? लाईनची. मला कुठली लागते? पर फेजची लागते. का पर फेजची लागते? तुम्हाला आठवत असेल मागच्या सगळ्या गणितांमध्ये पर फेज असं खूप वेळेस होतं. ह्या गणितामध्ये कुठेतरी आलंय का? नाही. म्हणजे मला किमती सगळ्या लाईनच्या दिलेल्या आहेत. मग लाईनच्या किमतीवरून मला फेजची किंमत काढावी लागेल. आता त्यांनी देताना एक कन्सेप्ट दिलेला आहे, स्टार कनेक्शन. मग स्टार कनेक्शन मध्ये लाईन आणि फेज मध्ये रिलेशन आठवत आहे? लाईन आणि फेज मध्ये रिलेशन इन स्टार कनेक्शन. आता पुन्हा ते लक्षात घ्यावं लागेल. इन स्टार कनेक्शन आपण मागच्या सेमला बघितलंय, VL इज इक्वल टू √3 VPH असतो. येस ऑर नो? म्हणजेच E2L इज इक्वल टू √3 इंटू द E2PH असेल. मला पर फेजचं काढायचं, हा डिवाइड इकडे आलं ते मल्टिप्लाय. E2L त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू किती आलं? E2PH. बरं, मग आता E2L ची किंमत ही जी कुठली किंमत आहे ती कुठली बेटा? लाईनची आहे. म्हणजेच 352 त्याला भागिले √3 इज इक्वल टू E2PH. मग आता E2PH सांगा. E2PH विच इज इक्वल टू 352 त्याला भागिले √3 किती आलं बेटा? 203.22 काय आलं बेटा? वोल्ट. ही कुठली किंमत झाली? E2PH. बेटा E2PH. वाटल्यास इथे लिहून देतो E2PH. आता पुढे पुन्हा गणित इथून ट्विस्टिंग घेईल. आता मला काय काढायचंय बेटा? फुल लोड टॉर्क साठी K भेटला, S भेटला, E2PH चा स्क्वेअर, E2PH म्हणजे तो भेटला, स्क्वेअर पण भेटून जाईल. R ची तर किंमत डायरेक्ट दिलेली आहे, SX पण खाली R पण लागतो, SX पण लागतो. आता सगळ्या किमती भेटल्या. ओके, आता काय चालू करायचं बेटा आपल्याला? फुल लोड टॉर्कचं मी चुकून इथे (1/2) लिहिलं होतं बेटा. (1/2) नाहीये तिथे. ठीक आहे, चुकून माझ्याकडनं इथे (1/2) लिहिलेलं होतं, तिथे (1/2) नाहीये. ठीक आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कदाचित इथे (1/2) असेल. आता इथून पुढे दिसणार नाही बेटा, हाच योग्य फॉर्म्युला आहे. ठीक आहे, R चा स्क्वेअर प्लस SX ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे सगळ्या किमती आल्यात का बघून घेऊ आपण. K आला बेटा, K आला, S आला, E2PH आला, त्याच्यानंतर R ऑलरेडी आहे, खाली पुन्हा R चा स्क्वेअर प्लस SX चा स्क्वेअर सगळं आहे. मग आता कॅल्क्युलेशन चालू करू. K ची किंमत किती आहे? K ची किंमत 0.0190 इंटू S ची किंमत 0.05 इंटू E2PH 203.22 पण त्याचा काय स्क्वेअर इंटू रेजिस्टन्सची किंमत 4 वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये. पुन्हा खाली किती बेटा? 4 चा स्क्वेअर आणि प्लस SX ची किंमत 4 आहे आणि पुन्हा त्याचा स्क्वेअर. राईट, इथे तुम्हाला फुल लोड टॉर्क भेटेल. आता चलो कॅल्क्युलेशन चालू करा. वरच्या एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये 0.0190 इंटू 0.05 इंटू 203.22 त्याचा स्क्वेअर इंटू 4. ठीक आहे, ब्रॅकेट कम्प्लीट. त्याला डिवायडेड बाय पुन्हा खालच्या एका ब्रॅकेटमध्ये किती? 4 चा स्क्वेअर प्लस पुन्हा 4 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. फायनल आन्सर 4.90. फुल लोड टॉर्क किती आलं बेटा? 4.90. काय आलं बेटा? न्यूटन मीटर. हे आत्ताशी माझं काय झालं बेटा? फुल लोड टॉर्क काढून झाला.
काय काढून झाला फुल लोड टॉर्क. आता मला पुढे काय काढायचं आहे रोटरचा करंट. पुढे काय काढायचं बेटा रोटरचा करंट. एस आहे E2 PH आहे बेटा आणि झेड म्हणजेच काय असतो बेटा आर प्लस एस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आरचा स्क्वेअर प्लस एस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. येस और नो बरोबर बेटा राईट. झेड तुम्हाला खाली टाकायचा आहे. ओके झेड आरचे फॉर्म्युला काय असतो बेटा इथे वाटलं असतं मी लिहून घेतो. इथे काय एस इंटू द E2 अपॉन खाली झेड आर म्हणजेच किती असतो बेटा अंडर रूट ऑफ आरचा स्क्वेअर प्लस एस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. येस और नो येस ओके. मग आता इथे सगळ्यात पहिले आता I2R काढायचा आहे रोटर करंट. आता रोटर करंटचा फॉर्म्युला किती आहे बेटा एस इंटू द E2 अपॉन खाली झेडआरचे डायरेक्टली फॉर्म्युला घेतो बेटा किती आहे आरचा स्क्वेअर प्लस एस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू एस. आता एस ची किंमत किती आहे पुन्हा 0.05 इंटू E2 PH असेल बेटा राईट. E2 PH ची किंमत 203.22 त्याला डिवायडेड बाय अंडर रूटच्या आतमध्ये 4 चा स्क्वेअर प्लस पुन्हा 4 चा स्क्वेअर. आता मी गणित इथून पुन्हा सोडवतोय बेटा ठीक आहे. हे फुल लोड टॉर्कचं झालं. खाली आता रोटर करंट चालू झालाय. ठीक आहे खाली काय चालू झालाय रोटर करंट. मग आता I2R म्हणजेच रोटर करंट इज इक्वल टू वरच्या एका ब्रॅकेटमध्ये टाकून घ्या. आधी वरच्याची किंमत 0.05 इंटू 203.22 किती आली 10.16 त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा अंडर रूटच्या आतमध्ये 4 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट 5.65. मग मला इथे पुन्हा रोटर करंट भेटेल 10.16 त्याला भागिले 5.65 किती आलं बेटा 1.79 काय बेटा एम्पियर. ही कुठली किंमत झाली रोटर करंट 1.79 काय आलं बेटा एम्पियर. कुठली किंमत झाली रोटर करंट. अगेन द मोस्ट टिपिकल सम. ठीक आहे माझं फक्त या गणितामध्ये इथे रेस टू 1/2 नव्हतं बेटा. ठीक आहे इथे रेस टू 1/2 नाहीये. इथे रेस टू 1/2 नाहीये. ठीक आहे मग ते पुन्हा गणितामध्ये मी करेक्शन्स केलेले आहेत. ठीक आहे बच्चा लोग ओके चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे. गणित लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे गणित लिहून झालं की दॅट्स ऑल. मग बाकीचं उद्या बेटा. ठीक आहे चलो.